आपण पाहता मुद्दा लोकसभेचा। निवडणूक म्हटले की मतदारांना खुश करून आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवार हर तऱ्हेने प्रयत्न करत असतात। त्यात पैशांच्या वाटपासह वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात असं अनेकदा समोर येतं। असे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून काटेकोर लक्ष ठेवलं जातं। तरी देखील बारामती मतदारसंघात अजित पवारांनी पैशांचं वाटप केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी केला। तर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांवर परिणाम झालाय असं म्हटलंय। तर रोहित पवारांनी प्रतिहल्ला करत 4 तारखेला याचं उत्तर मिळेल असंही उत्तर दिलं। एवढा पैसा जो अजितदारी वापर केलाय बघितल्यानंतर खरंच माझं डोकं फिरलंय। अरे असा पैसा जर वापरला जात असेल तर मग सामान्य कुटुंबातून कोणी एखादा व्यक्ती कसा निवडून येणार। आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं दादा 2 दिवसापूर्वी मटक्याबद्दल काहीतरी बोलले होते। मटका कोणी फोडला मला माहीत नव्हतं, माझा कार्यकर्ता नाही। हेलिकॉप्टरमध्ये मात्र तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही घेऊन फिरता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की मी त्याला ओळखत नाही। आता इथं सुनील शेळकेचे नातेवाईक तिथं होते जे तुमचे आमदार आहेत, त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते तिथे होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता माझं डोकं खराब झालं आहे। ठीक आहे, 4 तारखेला कोणाचं डोकं खराब होते आणि कोणाला वस्तारा वापरायला लागेल हे बघावं लागेल। मी असले प्रकार कधी करत नाही, कारण असताना दादांत पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही। सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्क्वॉड असतं, त्याच्यात पोलीस यंत्रणा असते, त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात, असे सगळे असतात। त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात। मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीची हाताळणी केली। तुम्ही स्वतः DCC बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता। तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यावर तो आरोप करतो। त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही। त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही। ज्ञानेश्वर चौतमाला आमचे प्रतिनिधी बारामतीहून आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा नेमका काय प्रकार झालाय? दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र त्याबद्दल अधिक काही माहिती मिळू शकली का, खास करून पोलिसांकडून? या सगळ्या सुरुवात बघायच्या झाल्या तर रोहित पवारांनी जी ट्विट करायला सुरुवात केली, वेगवेगळे व्हिडिओ पैसे वाटतानाचे बारामतीतले असतील, वेल्ह्यातली असतील, भोरमधली असतील। यानंतर सगळ्यात पहिली तक्रार जी पोलिसांमध्ये दाखल झाली ती बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली गेली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे बारामतीचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी काल जवळपास 11:15च्या सुमारास पहिली तक्रार जी आहे ती बारामती शहरमध्ये दाखल केलेली होती। आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे देखील रोहित पवारांच्या वतीनं, सुप्रिया सुळेंच्या वतीनं तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत। वेगवेगळे व्हिडिओ निवडणूक आयोगाला ईमेल केलेले आहेत। रोहित पवारांकडून किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सातत्यानं आरोप केले जात होते की पैसे वाटतात विरोधक, आणि तशा पद्धतीचे व्हिडिओ पुरावे म्हणून समोर आलेले आहेत। ते देखील त्यांनी ट्विट करत बाहेर काढले आणि असा दावा केला की हे सगळे अजित पवारांचे लोक आहेत जे अशा पद्धतीनं पैसे वाटतात। एक गाडी देखील काल सुप्रिया सुळेंच्या समर्थकांनी अडवली होती, ज्या गाडीमध्ये काही 500च्या नोटा आणि घड्याळाचा रुमाल दिसत होता। या सगळ्या अशा वेगवेगळ्या घटना दिवसभरात काल रात्रीपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत पाहायला मिळाल्या। पैशाचं वाटप झाल्याचे प्रकार देखील समोर आले। जास्तीत जास्त ज्या तक्रारी समोर आलेल्या आहेत किंवा दाखल झालेल्या आहेत पोलीस ठाण्यामध्ये त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधातल्या आहेत, किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातल्या आहेत। रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी जे व्हिडिओ समोर आणले, ज्या सातत्यानं तक्रारी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केल्या, त्याची संख्या तुलनेनं अजित पवारांपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत ती जास्त अधिक आहे। बरं ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत राज। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पत्नी आणि बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, आई त्याचप्रमाणे आई अशा यांच्यासह मतदान केलं। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेत नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार असा संघर्ष पाहायला मिळाला। त्यामुळे पवार कुटुंब सुद्धा दुभंगलं आणि प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या। विरोधात उभे ठाकलेले कुटुंब एकमेकांवर निशाणा साधू लागले। या सर्व गदारोळापासून अजित पवारांच्या मातोश्री दूर होत्या, त्यावरून सुद्धा त्या अजित पवारांसोबत राहत नसल्याचं मत मांडलं जात होतं। आज त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांसह मतदान केलं। त्यानंतर मयुआच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी त्यांची भेटही घेतली। या घटनाक्रमामुळे आणखी चर्चा रंगली आणि एकूणच बारामतीमध्ये भावनिक थोडासा ड्रामा मात्र रंगला। मोदी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं। आणि ती सहयोगला आलेली होती। सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे
आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. काकींना भेटायला मिळाले होते. काय नेमकी काकी 3 ते 4 दिवसांपासून घरी नव्हत्या, मात्र काकी आज मतदानाच्या निमित्तानं आलेल्या आहेत. तुम्ही एका सशक्त लोकशाहीमध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे, म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या. आणि मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. मगाशी सुमती काकी भेटल्या, सुमती काकी प्रताप काका आले होते, तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला. पुन्हा एकदा यासाठी जाऊया. ज्ञानेश्वर चौतमोला आमचे प्रतिनिधी बारामतीहून आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, हा जो एक भावनिक ड्रामा बघायला मिळाला, अचानक सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी जातात, त्यांच्या काकूला भेटतात, म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या काकूला भेटतात, आणि त्याचवेळी अमोल मिटकरी असं म्हणतात की महिनाभर घरी असतात तेव्हा मात्र भेटायला येत नाहीत, आजच्याच दिवशी कशा येतात. कसं सांगाल तुम्ही या इमोशनल, हा जो सोप ओपेरा बघायला मिळाला, लेक चाललेली सासरला टाईप ज्या मराठी सिनेमा असतात तशा प्रकारचा जो इमोशनल ड्रामा होता, त्याबद्दल काय सांगाल? या संबंधानं आरोप प्रत्यारोप वेगवेगळे झाल्याचं आपण पाहिलं, पण याची सुरुवात जी झाली ती बारामतीच्या या सगळ्या भागात एक चर्चा होती. वेगवेगळे लोक चर्चा करताना गप्पा गोष्टींमध्ये सातत्यानं एक सूर किंवा एक चर्चेतला विषय असा होता की शेवटच्या सभेच्या दिवशी, सांगता सभेच्या दिवशी अजित पवारांच्या आई या आपल्याला सुप्रिया सुळेंच्या स्टेजवर पाहायला मिळू शकतात, अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या जात होत्या. इथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झालेली होती आणि मग अजित पवारांच्या आईच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आज त्यांची भूमिका आपल्याला सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या दृश्यांमध्ये आपण पाहिलं की अजित पवार त्यांच्या आईंसोबत हे मतदान केंद्रावर आले, त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. त्यासोबतच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सासू अर्थातच अजित पवारांची आई यांचाही एक एकत्र फोटो आपण पाहिला. अजित पवार यांच्या आईची भेट घेण्यासाठी आज अचानकपणे सुप्रिया सुळे ह्या एकट्याच दुपारच्या दरम्यान अजित पवारांच्या काठेवाडीतल्या घरी पोहोचल्या. तिथे त्यांनी अजित पवारांच्या आईंची भेट घेतली, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर पुढे त्यांचा पुन्हा दौरा सुरू झाला. भावनिक सगळा हिशोब जो आहे तो आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये पाहायला मिळतोय. आणि या सगळ्या प्रश्नांवरती जेव्हा मग अजित पवारांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ती माझी आई आहे, ती माझ्यासोबत आहे. आणि मग अशा पद्धतीनं जे वेगवेगळे सूर आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळत होते त्यातलं नेमकं स्पष्ट खरं काय सत्य आहे ते आज अजित पवारांच्या सोबत त्यांची आई येण्यानं पाहायला मिळालेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. या सगळ्या तिकडचं इक्वेशन काय, भावनिक गणित सुद्धा काय होती ती सांगितल्याबद्दल. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाना गवळी यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप झाला. तसा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. यावर दत्ता भरणे यांनी विरोधकांवर आरोप करत सारवासारव केली. या घटनेची माहिती मिळताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बहिणी शर्मिला पवार यांच्यासह नाना गवळींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. सध्या बारामतीत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून चर्चा रंगताना दिसते. आणि गेली 15-20 दिवस झाले फोनवरून धमक्या, माझ्यासोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलवून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे, काय त्याची लायकी आहे, कोण आहे, ते येणार आहेत का, तू मीच आहे इथं, ही अशी भाषा गेली कित्येक दिवसात होतं. इथं बूथमध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभं राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला. आणि बघून घेतो लोक अंगावर सोडणे ही भाषा त्यांनी चालू केलेली. अशा पद्धतीने ही भाषा तर मी उत्तर देणार होतो, पण एक महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी मान सन्मान राखतो. गावातली व्यक्ती म्हणून गेली की 15-20 दिवसापासून मी त्यांचा मान सन्मान राखतो. माझी आपल्या ग्रामीण भाषेतली माझी ही बोली भाषा होती आणि निश्चित प्रकारे शेवटी आज त्यानंतर मला माहित नव्हतं की तो व्हिडिओ व्हायरल होईल. हे कदाचित मी चिडावं, मी करावं म्हणून कदाचित त्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल तो केलेला आहे. त्यामध्ये राजकारण हे निश्चित प्रकारे दिसतंय, पण माझा उद्देश नव्हता. आणि अख्ख्या इंदापूर तालुक्या माझ्या स्वभावाबद्दल अख्खा तालुका मला ओळखतो, अख्खा पुणे जिल्हा ओळखतो. मी कधीही आयुष्यामध्ये कुणाला कधी शिवराळ भाषा मी कधी करत नाही. मी कधीही पोलीस स्टेशनला कधी माझ्यावरती कुठला गुन्हा दाखल नाही, मी कधीही कोर्टाची पायरी चढलेलो नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे माझ्यावरती जो त्यांनी आरोप केलेले आहेत ते आरोप हे बिनबुडीचे आहेत. पहिले तर श्रीनिवास बापू आले, 15 मिनिटात तिथे पोहोचले आणि त्यांना धीर दिला.
आता शर्मिला वहिनी आल्यात, मीही आले. आम्हाला सगळ्या म्हणजे मी आणि वहिनी आवर्जून घाईघाईने आलो, कारण का आम्हाला खूप वाईट वाटलं दोघींनाही की आमचा फार सुसंस्कृत मतदारसंघ आणि आपण मराठी माणसं अशीच होतो. आपण बापडी आहोत, हळवी आहोत आणि एखादा आपला सहकारी हा कुणासाठी लढतोय. म्हणजे वहिनींना आणि मामाला वाटते की आपल्यासाठी हा बाबा लढतोय आणि आता त्याला बिचारायला शिव्या घाला, तर त्याचं मला आणि वहिनींना फार वाईट वाटलं, म्हणून आम्ही दोघी धावत आलो. आज महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडलं. देशभरात सरासरी 60% मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानात मात्र म्हणावा तसा मतदारांचा उत्साह दिसला नाही. उन्हाचा वाढलेल्या पाऱ्याचा परिणाम, राजकारणात घडत असलेल्या काही घडामोडी, फाटाफूट असेल आणि अन्य अनेक कारणं, याचाही परिणाम मतदानावर जाणवला. मवी आणि महायुतीमुळे अनेकांना आवडत्या पक्षाच्या चिन्हाला मतदान न करता आल्यामुळे सुद्धा नाराजी दिसली. त्यामुळे मतदानात वाढ होण्याऐवजी घट झाल्याचं बोललं जातं. आपकी क्या समस्या है बोलिए? हमारी समस्या ये है, फूल का वहाँ है ही नहीं, क्या मतलब है? वहाँ पे फूल का आंकड़ा ही नहीं है. कौन सा फूल चाहिए आपको? कमल का फूल का. लेकिन यहाँ तो कमल का उम्मीदवार खड़ा ही नहीं है. कौन कह रहा है ऐसा हो नहीं सकता कि उम्मीदवार नहीं खड़ा नहीं होगा, ऐसा हो नहीं सकता. इतनी वोटिंग चल रही है, वो बोलते उम्मीदवार ही नहीं, तो ऐसा कैसा काम चलेगा फिर? तो ये गलती किसकी है आप ही बताओ. गलती की क्या हमारी गलती है क्या? यहाँ का कमल का उम्मीदवार नहीं है इसलिए आपने वोटिंग नहीं किया. यहाँ पर कमल का चिन्ह नहीं है. कमल का मत देना चाहिए ना भाई, क्यों नहीं है? आपने वोटिंग क्यों नहीं की ये बताओ. हमको कमल का नंबर चाहिए, हम इतना जानते हैं. सर 2 मिनट. हाँ, आपने वोटिंग किया कि नहीं किया? अभी नहीं करा, करने का वोटिंग. क्यों नहीं किया? कमल का फूल का बताइए मुझे आप. आप कहाँ से, आपका नाम क्या है? विष्णु पाटिल. कहाँ से है? नहीं, डायरी फाटा. धारी फाटे से. आपको कमल का फूल चाहिए इधर. अशी स्थिती आहे. त्यांना कल्पनाच नव्हती की त्या मतदारसंघात नेमका कोणता उमेदवार आहे. शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्यासोबत आहे. तिकडची महत्त्वाची लढत सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण एकीकडे राजघराणे आणि दुसरीकडे मंडलिक, अशा प्रकारचं ही सगळी लढत होती. आपण जाऊया शेखर पाटलांकडे. शेखर, काय आज कोल्हापूरमध्ये वातावरण दिसलं? जरी महाराष्ट्रात मतदान कमी असलं तरी कोल्हापूरमधलं मतदान बऱ्यापैकी चांगलं झालं असं म्हटलं जात आहे. अगदी बरोबर आहे प्रसन्न सर. कोल्हापुरात दरवेळीचीच कुठलीही निवडणूक असू दे, त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदार जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडताना पाहायला मिळालेले आहेत. दरवेळीस जे आहे ती टक्केवारी 70%पेक्षाही जास्त राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि आता सुद्धा तो आकडा जो आहे तो गाठण्याची शक्यता आहे, कारण 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्याला मिळालेली आहे. त्यानुसार जवळपास 64% इतकं मतदान जे आहे ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. अतिशय चुरशीनं खरं तर या ठिकाणी लढत झालेली आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर 1 तासाचं मतदान किती टक्के झालं हे अद्याप ही आकडेवारी आलेली नाही, मात्र ते 70% पोहोचेल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. मात्र आपण या पूर्ण लढतीचा विचार केला तर एकीकडे शाहू छत्रपती महाराज जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते, तर दुसरीकडे मंडलिक ज्यांच्या घराण्यामध्ये यापूर्वी देखील खासदारकी राहिलेली आहे, ते मंडलिक या ठिकाणी त्यांना आव्हान देत होते. त्यामुळे नक्कीच या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं लक्ष असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मतदानाच्या टक्केवारीनुसार या संपूर्ण दोन्ही उमेदवारांपैकी कोणाला नेमका याचा फायदा होणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. कोणाला नेमका फायदा होतोय? छत्रपती शाहू महाराज आता लोकसभेवर जात आहेत का मंडलिक काही वेगळा चमत्कार घडून दाखवत आहेत?